नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. SST पेपर क्रमांक 2 आज बघा. CTT पेपर क्रमांक 1 आणि 2 आज झालेले आहेत. याच्यामध्ये पेपर क्रमांक 2 जो झालेला आहे त्याच्यामधले SSTचे आपण सगळे 60 क्वेश्चन आणि त्याचे आन्सर आपण इथे पाहणार आहोत. बघा, ज्या मुलांनी CTT पेपर क्रमांक 2 दिलेला आहे त्यांनी जरूर त्यांची उत्तरे पाहून घ्या आणि ज्यांचा उद्या पेपर असणार आहे पेपर क्रमांक 2 त्यांनी सुद्धा आज कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत किंवा कोणत्या भागावर आता शक्यतो बघा, हे जर पेपरचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला भूगोलावर जास्त प्रश्न दिसतील. त्याच्याबरोबर पॉलिटीवर पण खूप सारे, म्हणजे भूगोलाला एक 12 ते 15 पर्यंत इतकं ठीक होते, पण 20+ क्वेश्चन भूगोलावर विचारलेले आहेत. त्याच्याबरोबर पॉलिटीवर खूप सारे प्रश्न आहेत आणि इतिहासामध्ये मध्ययुगीन जो दिल्ली सल्तनत वगैरे ह्याच्यावर काहीही प्रश्न नाही आहे. फक्त प्राचीन भारतावर आणि थोडंफार आधुनिक भारतावर प्रश्न विचारलेले आहेत. हिस्ट्री थोडं त्या मानानं दरवर्षीपेक्षा थोडं टफ विचारलेलं आहे. तर आपण पटपट काय करू, सगळ्याची उत्तरे चेक करू. त्याच्यानुसार तुम्ही अंदाज बांधू शकता की तुमचा स्कोर SST मध्ये किती येतो. तर बघा, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जरूर. जे TET CTTची पुढची तयारी करणार आहेत त्यांच्यापर्यंत चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. याची PDF तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या मिळून जाईल आणि तिथून हायलाईट केलेली PDF तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली पाहायला मिळेल. आणखीन बघा, इथून पुढे आपण तलाठी भरती असेल जे आता MPSC थ्रू होणार आहे आणि MPSCची गट ब गट क आणि सर्व सरळ सेवा याच्यासाठी आपल्या आता इथं व्हिडिओ सिरीज आपली चालू होणार आहे. त्याच्यामध्ये आपण दर्जेदार PYQ अनालिसिस घेऊन येणार आहोत रोजच डेली. त्यामुळे काय करायचं आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलशी नक्की जोडले गेले राहा. बघा, हिस्ट्री आता ह्याच्यामध्ये सोशल सायन्स याच्यामध्ये बघा, तुम्हाला 60 प्रश्न असतात. 60 प्रश्न माहीत आहेत सर्वांना. 40 प्रश्न तुम्हाला कोअर कंटेंटवर NCERTवर आधारित आणि 20 प्रश्न तुम्हाला पेडॉलॉजीवर आधारित असतात. SST पेडॉलॉजी. तर आणि प्रश्न क्रमांक कुठले सोडवायचे असतात बघा, उद्याच्याचा पेपर आहे त्यांच्यासाठी 31 पासून 90 पर्यंत. आता 31 पासून 90 पर्यंत हा आपला सेक्शन कोणता आहे बघा, पार्ट 3 आहे. पार्ट 2 जो असतो तो पार्ट 2 विज्ञान आणि गणितसाठी असतो, त्यामुळे आपल्याला पार्ट 2 सोडवायचा नाही. पार्ट 3 मधले 31 ते 90 पर्यंतचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. 31 नंबरचा प्रश्न वाचून घेऊ बघा. निम्नलिखित में से कौन सा भारतीय संविधान की प्रस्तावना में अंतर्विष्ट नहीं है. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये यापैकी कोणता शब्द आधारभूत किंवा आहे किंवा अंतर्भूत केलेला नाही. बघा, स्वतंत्रता आहे, स्वातंत्र्य आहे, न्याय आहे, समानता आहे, फक्त स्वाधीनता लिबर्टी हा शब्द भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट घ्या. 32 नंबरचा प्रश्न आहे. एक ऐसी स्थिति जहाँ एक व्यक्ति को वे संसाधन और अवसर प्राप्त नहीं है जो अन्य व्यक्तियों को उपलब्ध हे कहलाती है. बघा, एका व्यक्तीला काही गोष्टींची संधी किंवा काही संसाधने प्राप्त आहे, दुसऱ्याला जर प्राप्त नसतील, म्हणजे आपल्याकडे काही गोष्टी असतील आपल्या मित्राकडे नसतील, तर हे काय आहे तर हे असमानतेचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 4 येईल. त्याच्यानंतर घ्या 33 नंबर. निम्नलिखित में से कौन सी लोकतांत्रिक सरकार की विशेषताएं नहीं है. लोकशाही सरकार त्याचं वैशिष्ट्य नाही. अशापैकी हे ABC 3 विधाने आहेत. त्याच्यापैकी लोकशाही सरकारचं वैशिष्ट्य नाही असा घटक निवडायचा आहे. निर्णय लेने में लोगों की अप्रत्यक्ष भागीदारी बरोबर आहे. प्रधानमंत्री के पास निरपेक्ष शक्ति, अपने लोगों से अपने कार्यों को समझाना और बचाव करना हे बरोबर आहे. बघा, प्रधानमंत्री के पास निरपेक्ष शक्ती. संविधानानं बघा कोणत्याही व्यक्तीला सर्वश्रेष्ठ अधिकार दिलेले नाहीत, त्यामुळे बी विधान चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4. आणि इथं चुकीचं विधान आपल्याला निवडायचं होतं, वैशिष्ट्य नसलेलं. त्याच्यानंतर पुढे आहे बघा. निम्नलिखित में से बाजारों की श्रृंखला के संदर्भ में कौन सा क्रम सही है. बाजार श्रृंखला आहे. याच्यामध्ये बघा, इथं तुम्हाला इथून परचुनिया वगैरे अर्थ कळत नसेल तर तुम्ही इंग्लिशचा आधार घ्यायचा असतो. इथं बघा प्रोड्युसर आहे, इथं उत्पादकापासून सुरुवात होते, त्यामुळे 3 आणि 4 असेही कटले. इथं शेवटी कंझ्युमर आहे बरोबर आहे. रिटेलर आणि होलसेलर. बघा, इथं उत्पादकाकडून जे होलसेलर असतात ते माल विकत घेतात आणि त्यांच्याकडून ते रिटेलरकडे जातात आणि रिटेलरकडून आपल्याकडे कंझ्युमर म्हणजे उपभोक्ताकडे येतात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर पुढे 36 नंबरचा प्रश्न आहे. खेतीहर मजदूरों के संदर्भ में निम्नलिखित कथनों को पढ़िए. खेतीहर मजदूर ह्याच्या आधी ह्याच्यावर PYQ येऊन गेलेला आहे. ए विधान बघा. ग्रामीण क्षेत्र में रोजगार गारंटी कार्यक्रम ग्रामीण से शहरी क्षेत्रों में पलायन को घटा सकते हैं. बघा, रोजगार गॅरंटी कार्यक्रम जे आहेत तर त्याच्याद्वारे ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे जे स्थलांतर होते हे काय होते, याच्यामध्ये घट होऊ शकते. बी विधान काय आहे. ग्रामीण से शहरी क्षेत्र में पलायन का एक मुख्य कारण शहरी क्षेत्र में उच्च आय की नौकरियों की उपलब्धता है. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोक स्थलांतर का करतात तर उच्च पगाराच्या नोकऱ्या तिथं उपलब्ध आहेत. त्यामुळे बघा, ए आणि बी दोन्ही काय आहेत तर
इथं ए आणि बी दोन्ही सत्य आहेत, पण इथं ग्रामीण क्षेत्रामध्ये बघा रोजगार गॅरंटी हा कार्यक्रम आणि इथं उच्च पगाराची नोकऱ्याचा संदर्भ लागत नाही. एका एका कारण बी नाही हे बघा, एचं कारण बी मध्ये दिलेलं नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल याचं. त्याच्यानंतर आता पुन्हा थोडा किचकट प्रश्न होता. ग्रामसभा आहे, ग्रामपंचायत आहे, जनपद पंचायत आणि जिल्हा परिषद जोड्या जुळवायच्या होत्या बघा. ग्रामसभा आता इथं बीपीएल म्हणजे काय, सूचिको अनुमोदित करणं, जे दारिद्र्यरेषेखालील लोक आहेत तर त्यांची सूची किंवा त्यांची यादी प्रसिद्ध करणे. ग्रामसभेची जोडी 3 बरोबर. एचं 3 कुठं कुठं आहे बघा, हे 2 पर्याय असेही कट होतील. एकचं इथं 3 आहे, 3चं 3 आहे. आता बीचं बघा, इथं 2 आहे, 4 आहे, एक पर्याय जरी कळाला तर आपल्याला उत्तर निघून जाईल. ग्रामपंचायत काय आहे, जलस्रोतों का रखरखाव करना. त्याच्यानंतर जनपद पंचायत काय आहे, उसके क्षेत्राधिकारों के विभिन्न पंचायतों के क्रियाकलापों में सामंजस्य बैठाना. आणि जिल्हा परिषद काय आहे, ग्रामपंचायतों में धन को नियंत्रित करना. ऑप्शन क्रमांक 3 येईल. त्याच्यानंतर घ्या पुढे 38 नंबर, दोहरे भार का क्या संदर्भ आहे. दोहरे भार हा प्रश्न इनडायरेक्टली PYQ आहे बघा, किंवा दोहरा बोज अशा पद्धतीने एक प्रश्न ह्याच्या आधी पण विचारलेला आहे. जर दोहरा बोज तिथे सिच्युएशन क्रिएट करून प्रश्न दिला होता की एक अशी लेडीज आहे जी घरातली पण कामे करते, सकाळी उठून घरची कामे करते, पुन्हा बाहेरची कामे करते, पुन्हा घरातली कामे करते, असे सिच्युएशन क्रिएट करून हा प्रश्न दिला होता. ऑप्शन क्रमांक 1 येईल. दोहरा काम म्हणजे ती घरचं पण काम करते आणि बाहेरचं पण काम करते. ऑप्शन क्रमांक 1. 39 नंबर, राज्य द्वारा निरंकुश एवं निरपेक्ष शक्तियों का उपयोग नागरिकों के विरुद्ध करने में टिंब टिंबो नागरिकों को सुरक्षा प्रदान करता है. बघा, जे राज्याच्या निरपेक्ष किंवा निरंकुश शक्ती आहेत तर त्याच्या विरुद्ध कोण अधिकार देतं, तर मूलभूत अधिकार. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढे घ्या, निम्नलिखित में से कौन से कार्य भारत के संविधान के अनुच्छेद 21 की अवमानना करते है. एक कलम जे 21 आहे तर त्याचा अवमान करणारी विधानं आपल्याला निवडायची आहेत. ए विधान बघा, सरकार द्वारा निश्चित न्यूनतम वेतन किसी सफाई कर्मचारी को न मिलना. आणि सी आहे, एक वस्त्रोद्योग भूजल को संक्रमित करे जो की पेयजल का एक स्रोत है. ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर पुढे घ्या 41 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. आता कथने वाचून घेऊ. ए, यदि किसी प्रज्ञेय अपराध में FIR म्हणजे आपण जे तक्रार दाखल करतो त्याला FIR म्हटलं जातं, लिखी किंवा पंजीकृत की जाती है तो पुलिस अपराधी के किसी भी, इथं कुणाला पण को 24 घंटे के लिए रोक सकती है. बघा, एखाद्या व्यक्तीवर अपराध जर नोंदवला गेला तर त्याच्या कोणत्याही व्यक्तीला ती पोलीस काय करते तर 24 तासासाठी थांबवून घेते. हे विधान चुकीचं आहे. बी विधान बघा, पुलिस की जांच में विभिन्न प्रकार के प्रमाण एकत्र करना सम्मिलित है. बरोबर आहे, त्यामुळं ए असत्य किंतु बी सत्य. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. त्याच्यानंतर 42 नंबर, निम्नलिखित में से कौन सा आदिवासियों के हश्याकरण के प्रत्युत्तर का एक उपयुक्त मार्ग हो सकता है. आदिवासींचा हश्याकरण, हश्याकरण म्हणजे वंचित घटक किंवा वंचित समूह. ऑप्शन क्रमांक 2 येईल, उनके इतिहास को विद्यालयों में पढ़ाना. त्याच्यानंतर पुढे आहे 43 नंबर, निम्नलिखित में से किस और किन समुदाय और समुदायों को 1999 के अत्याचार निरोध अधिनियम के अंतर्गत संवैधानिक सुरक्षा प्रदान की गई है. 1989चा जो अधिनियम आहे तो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीचा आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल. त्याच्यानंतर पुढे आहे 44 नंबर, विद्याशाखा की सीमाओं को जो सामाजिक विज्ञान का निर्माण करते हैं खोलने की आवश्यकता है और एक दी गई परिघटना को समझने के लिए बहुसंख्यक उपागमों की आवश्यकता हो सकती है. इस उपागम को क्या कहा जाता है. बघा, तर याला ऑप्शन क्रमांक 3 आंतर अनुशासनिक चिंतन असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर घ्या 45 नंबर, ह्याचा डिटेल एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पुढचा आहे बघा. आता ज्यांनी क्वेश्चन पेपर दिलेला आहे त्यांच्यासाठी फक्त उत्तर माहीत असणं अपेक्षित असतं, त्यामुळे आपण फक्त आन्सर आणि उत्तर पेपरमधील बघा प्रश्नोत्तर एवढंच पाहत आहोत. उत्तराचा डिटेल एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पुढचा येईल. सामाजिक विज्ञान के पाठ्यक्रम के निर्माण में निम्नलिखित में से कौन सा बुनियादी तर्क प्रदान करता है. ऑप्शन क्रमांक 3, स्थानीय अनुभवों का समावेश. 46 नंबर आहे, निष्पक्ष मुकदमा एक महत्वपूर्ण संकल्पना है. जब आपराधिक न्यायतंत्र के विषय में बात की जा रही हो, इस संकल्पना के शिक्षण के लिए आप विद्यार्थियों को एक व्यक्ति की कहानी सुनाते हैं जिस पर चोरी का आरोप लगा हो और बाद में पुलिस थाने में और उसके बाद न्यायालय में क्या होता है. आपने यहाँ किस शिक्षण शास्त्रीय संसाधन का उपयोग किया है. केस अध्ययन का. 47 नंबर आहे,
सार्थक अधिगम को बढ़ावा देने के लिए शिक्षक और शिक्षिका को अपनी कक्षा में निम्नलिखित में से किसका अनुसरण करना चाहिए? ऑप्शन क्रमांक 2, विद्यार्थियों को वे कार्य देना जो चुनौतीपूर्ण हो, डिफिकल्ट कार्य दिली गेली पाहिजेत. 48 नंबरचा प्रश्न आहे. 2 अभिकथनं दिलेले आहे. ज्यावेळी ए आणि आर असतं त्यावेळी अभिकथनाचंच कारण आर मध्ये दिले का बघायचं आणि त्याच्यानुसार पर्याय निवडायचा असतो. अभिकथन बघा, विधान ए, सामाजिक विज्ञान या किंवा सामाजिक विज्ञान का अध्ययन छात्रों में समकालीन समाज की बेहतर समझ विकसित करने में सहायक होता है. कारण बघा, सामाजिक विज्ञान की शिक्षा छात्र को समाज के प्रभावी सदस्य बनाने के लिए तथा आत्मविकास के लिए आवश्यक ज्ञान, कौशल्य और सही दृष्टिकोन प्रदान करती है. ऑप्शन क्रमांक 3, ए और आर दोनों सही है तथा ए आर ए की सही व्याख्या करता है. 49 नंबर, सामाजिक विज्ञान शिक्षण एक टिंब है, पेशेवर गतिविधि आहे, प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी. 50 नंबरचा प्रश्न, विद्यार्थियों को पृथ्वी के विभिन्न भागों की व्याख्या करने के लिए निम्नलिखित में से कौन सी शिक्षण अधिक्रम सामग्री या सबसे उपयुक्त है. पृथ्वीचे जे विविध भाग आहेत तर त्याची व्याख्या करण्यासाठी तुम्हाला नकाशा किंवा नकाशालाच मानचित्र म्हटलं जातं, ह्याची गरज नाही. बी इथून गेलं ग्लोब आणि ॲटलास. ऑप्शन क्रमांक 1 येईल. त्याच्यानंतर 51 नंबर घ्या. निम्नलिखित में से कौन सी शिक्षण विधि बच्चों के लिए सामाजिक विज्ञान को आनंदप्रद बनाने के लिए शिक्षक और शिक्षिका द्वारा प्रयोग की जानी चाहिए. बघा, विद्यार्थ्यांना आनंदी शिक्षण देण्यासाठी समाजशास्त्रामध्ये आनंददायी बनवण्यासाठी कोणती पद्धती वापरली गेली पाहिजे? ए आहे संग्रहालय की यात्रा का आयोजन आहे. ए आपल्याला पाहिजे 100%, त्यामुळे 4 गेला. त्याच्यानंतर बघा, बी आहे सामाजिक विज्ञान सप्ताह मनाना, हे बरोबर आहे. रात्री आकाश देखने के लिए प्रोत्साहित करणं, त्यांना आनंद मिळाला पाहिजे अशा गोष्टी करायच्या आहेत. डी बघा, त्यांना सांख्यिकीय डेटा हा आवडणार नाही. डी इथून गेलं, डी इथून पण गेलं. ऑप्शन क्रमांक 3 मिळालं उत्तर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नीचे 2 कथन दिए गए हैं, इन्हें ध्यानपूर्वक पढ़िए और दिए गए विकल्पों की सहायता से सही उत्तर का चयन कीजिए. 2 विकल्प दिलेले आहेत. कथन बघा, एक, सामाजिक विज्ञान में सार्थक अधिगम सूचना के भंडारण और पुनर्प्राप्ति की एक उत्पादक प्रक्रिया है. कथन 2, सूचना भाषा मौखिक या सांकेतिकों और कार्य करना आपस में घनिष्ठ रूप से जुड़े हुए हैं. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट घ्या. 53 नंबर, पुन्हा 2 कथनं दिलेले आहेत. लोकतांत्रिक पद्धति में अधिकारों के केंद्रीकरण जैसी पंचायती राज व्यवस्था ने बहुत महत्व हासिल कर दिया है. पंचायती राज व्यवस्था का उद्देश्य लोगों की सहभागिता के स्तर को ऊंचा उठाना हे. बघा, इथं लोकशाही सरकार, इथं बघा पंचायत राज व्यवस्था यांनी काय केलेलं आहे, पण लोकशाही सरकारामध्ये जे अधिकारांचे विकेंद्रीकरण आहे याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्था यांनी सर्वात जास्त महत्त्व प्राप्त केलेलं आहे. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. कथन 2 बघा, पंचायत राज व्यवस्था का उद्देश्य लोगों की सहभागिता के स्तर को ऊंचा उठाना आहे. जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घ्यायचं आहे आणि सहभागिता वाढवायची आहे. हे विधान बरोबर आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 येईल. ए गलत है, परंतु कथन 2 सही है. त्याच्यानंतर 54 नंबर, पल्लवकालीन भाषाएं अपनी उपसमितियों के जरिए विभिन्न पल्लवकालीन सभाएं अपनी उपसमितियों के जरिए विभिन्न तरह के काम जैसे सिंचाई, सड़क निर्माण, स्थानीय मंदिरों की देखरेख आदि करती है. इनके कार्य संचालन की बारीकियों से विद्यार्थियों को रूबरू करवाने के लिए निम्नलिखित में से कौन सी बाल केंद्रित गतिविधियां की जा सकती है. पल्लवकालीन जी सभा प्रशासन व्यवस्था आहे तर त्याच्यासाठी बालकेंद्रित कोणत्या कृती आपण केल्या पाहिजेत बघा. ए, विद्यालय परिसर में कार्य विभाजन का वर्णन करना, बरोबर आहे. त्याच्यानंतर बी बघा, कक्षा संचालन के लिए बनाए गए अलग अलग समूह का उदाहरण आहे. त्याच्यानंतर सी आहे पल्लवकालीन सभाओं की वास्तविक यात्रा करवाना. बघा, आता पल्लवकालीन जे सभा प्रशासन व्यवस्था आहे त्याच्यात आपण वास्तविक यात्रा करू शकतो का, मुलांना नाही. त्यामुळे सी इथून गेला. डी बघा, दृश्य श्राव्य किंवा श्रव्य दृश्य सामग्री के माध्यम से पल्लवकालीन सभाओं की यात्रा करवाना. दृश्य श्राव्य सामग्री, चित्र दाखवून किंवा काही रेकॉर्डेड स्वरूपाची काही माहिती असेल तर ती दाखवून आपण ते विद्यार्थ्यांना त्याची सफर घडवू शकतो. त्यामुळे डी पण पाहिजे. ऑप्शन क्रमांक येईल ए, बी, डी. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट घ्या. 55 नंबर, यह सुनिश्चित करने के लिए कि सामाजिक विज्ञान का शिक्षण विकासशील मुद्दों पर अधिक बल देने से दूर जाते हुए ऐसे मुद्दों की समझ पैदा करे जो न्याय और प्रतिष्ठा से जुड़े हैं. यह आवश्यक है कि ध्यान में उपयोगितावाद से टिंब की ओर अंतरण हो, समतावाद. नेक्स्ट बघा 56 नंबर, नीचे आता इथं पुन्हा अभिकथन आहे, रीजन आहे. सामाजिक विज्ञान का एक महत्वपूर्ण पक्ष है अलग अलग भावों वाले उत्तरों या कभी कभी पूर्णतः विपरीत उत्तरों की संभावना. रीजन काय दिले बघा, सामाजिक विज्ञान के और की शिक्षक और शिक्षिका के लिए पीठासीन होकर प्रवचन देने की पारंपरिक आदत से हटना जरूरी है.
दोन्ही विधाने बरोबर आहेत. आर एकची व्याख्या करतं. त्याच्यानंतर 57 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय उपमहाद्वीप में लोहे का प्रयोग लगभग 3000 साल पहले शुरू हुआ. विद्यार्थियों में ऐसे ऐतिहासिक घटनाओं की समझ को विकसित करने के लिए आप उन्हें क्या कार्य देंगे. लोह युगाचा जो प्रारंभ आहे तर बघा तो 3000 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. अशा ज्या ऐतिहासिक घटना आहेत तर ते समजावून सांगण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी किंवा कोणते कार्य देणार. इथं आहे गॉर्डन चाइल्डद्वारा लिखित पुस्तक व्हॉट हॅपन्ड इन हिस्ट्री की समीक्षा करणार. समीक्षा करायला आपण लहान मुलांना सांगू शकत नाही. ए नको, इथून गेला इथून गेला इथून गेला, डायरेक्ट उत्तर मिळालं. बी बघा, अपने आसपास के परंपरागत लोहार समुदाय के किसी व्यक्ति से मिलना और जानकारी इकट्ठा करना बरोबर आहे. शिक्षक और शिक्षिका की देखरेख में किसी कारखाने में जाना और लोहा बनाने की प्रक्रिया को नीट करना बरोबर आहे. शिक्षक और शिक्षिका की देखरेख में दक्कन में अवस्थित किसी महापाषाण स्थान का भ्रमण कर जानकारी एकत्रित करना. ऑप्शन क्रमांक 1 येईल बी सी डी. 58 नंबर, वॉलपेपर की परियोजना के माध्यम से आप विद्यार्थियों का आकलन कैसे करेंगे. ए आहे विद्यार्थियों द्वारा विषय वस्तु का चयन देखकर. बी आहे विद्यार्थियों द्वारा विषय वस्तु का प्रस्तुतिकरण देखकर. सी आहे विद्यार्थियों द्वारा विषय वस्तु के प्रस्तुतिकरण के उपरांत अनुवर्ती प्रश्न पूछकर. आणि विद्यार्थियों द्वारा विषय वस्तू के प्रस्तुतीकरण से पहले. आता विषय वस्तूच्या प्रस्तुतीकरणाच्या आधी आपण प्रश्न विचारू शकत नाही, त्यामुळे डी येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 येईल ए बी सी विधाने बरोबर आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट 59 नंबर, रचनात्मक आकलनों के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है. फॉर्मेटिव्ह असेसमेंट बघा, सत्य नाही हे म्हणजे बरोबर विधान नाही, चुकीचे विधान निवडायचं आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट याच्यावर तुम्हाला याच्या आधी पण प्रश्न आलेला आहे बघा. तर ह्याचं चुकीचं विधान आहे. पहिलं बरोबर विधान वाचून घेऊ. ए शिक्षकों को लगातार घटित प्रतिपुष्टि के द्वारा अपनी शिक्षण कार्य नीतियों में बदलाव की अनुमति देते, हे बरोबर आहे. ये प्रकृति से नैदानिक, हे बरोबर आहे. 3, पाठ्यक्रम में विद्यार्थियों की प्रगति की बहुधा जांच करने के लिए रचनात्मक आकलन शिक्षकों का एक साधन, हे बरोबर आहे. चुकीचं विधान बघा, ऐसे परीक्षणों का मुख्य उद्देश्य एक अंतिम निर्णय के निर्माण के लिए है कि विद्यार्थी पाठ्यक्रम के अधिगम लक्ष्यों को पूरा कर रहे हैं या नहीं, हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4, परीक्षण के संदर्भ में निम्नलिखित में से क्या सही है. यह केवल असलेला शब्द काढून टाकायचं. यह विद्यार्थियों के गुणों का परीक्षण नहीं, हे निगेटिव्ह आहे. यह तुलना का मानक नाही, हे निगेटिव्ह आहे. बघा इथं जिथं आलोचनात्मक समालोचनात्मक असे शब्द दिसतील ते पर्याय आपलं बरोबर असतं. यह आलोचनात्मक परीक्षा का आधार है. त्याच्यानंतर बघा ऑप्शन क्रमांक 60चा ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल. 61 नंबर बघा, 2 कथनं दिलेले आहेत. कथन 1, अधिगम एक सतत प्रक्रिया आहे, बरोबर आहे. विद्यालय परिसर के बाहर अधिगम नहीं हो सकता है. बघा फक्त अनुभव आपण शाळेमध्ये अनुभव काय, पहिलं कथन काय, अधिगम म्हणजे अनुभव काय आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. कथन 2 मध्ये काय दिलेलं आहे की विद्यालय परिसर म्हणजे शाळेच्या परिसराच्या बाहेर आपल्याला अनुभव मिळू शकत नाही, हे विधान चुकीचं आहे. म्हणून येईल ऑप्शन क्रमांक 1, कथन 1 सही है परंतु कथन 2 गलत है. त्याच्यानंतर बघा 65 नंबर, नीचे 2 कथन दिए गए हैं. पुन्हा अभिकथन आहे, रिझन आहे. डायरेक्ट कथन वाचून घेऊ. परीक्षण का एक नैदानिक कार्य है कि किसी विशेषता की उपस्थिति या अनुपस्थिति को इंगित करना, बरोबर आहे. आता इथं एक कथन दिले. परीक्षण त्याचं एक उपचारात्मक कार्य काय आहे, कोणत्याही वैशिष्ट्याची उपस्थिती आणि अनुपस्थिती जाणवून देणे. कारण काय आहे, परीक्षण एक घटना या एक स्थिति है जिसमें प्रश्नों या समस्याओं का एक समूह शामिल होता है जो किसी व्यक्ति की अधिगम गुणवत्ता का विश्लेषण करता है या उनके ज्ञान क्षमताओं आदि का निर्धारण करता है. इथं बघा याचंच कारण आर मध्ये आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येईल. ए और आर दोनों सही है, आर ए की सही व्याख्या करता है. 63 नंबर, नीचे 2 कथने दिए गए हैं, इन्हें ध्यानपूर्वक पढ़िए. आता बघा 2 कथन आहेत, 1 आणि 2. कथन वाचून घेऊ. विद्यालयी शिक्षा में पेपर पेंसिल परीक्षण शिक्षार्थियों के परीक्षण का एकमात्र तरीका है. एकमात्र, केवल हे सगळे काय आहेत, निगेटिव्ह टॅगवर्ड आहेत, त्यामुळं एक विधान चुकीचं आहे. 2 बघा, विद्यालयों में परीक्षण के दौरान शिक्षार्थियों के प्रदर्शन को बताने के लिए संख्याओं या मूल्यों का निर्धारण कर दिया जाता है, हे विधान बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल. कथन 1 गलत है परंतु कथन 2 सही है. पुढे 64 नंबर, वह स्थान जहाँ दस्तऐवज या पांडुलिपिया भंडारित की जाती है. बघा पांडुलिपी असतील, दस्तऐवज असतील, जिथं साठवून ठेवले जातात त्याला काय म्हटलं जातं, अभिलेखागार. त्याच्यानंतर पुढे हा डायरेक्ट PYQ आहे. 65 नंबर आहे, तमिळ क्षेत्र से संबंधित निम्नलिखित में से कौन सा कथन गलत है. शासन तमिळ भाग आहे भारताच्या दक्षिणेकडचं जे तमिळ
किंवा तमिळनाडूचं जे क्षेत्र आहे त्याच्याशी संबंधित. शासन करने वाले 3 परिवार थे, बघा बरोबर आहे. चोळ, चेर, पांडे बरोबर आहे. संगम कविता हे मूवेंदर का उल्लेख करते हे तिकड तमिळनाडूचं जे साहित्य आहे तर ते संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं. आणि ही जी संगम कविता आहे त्याच्यामध्ये मूवेंदर यांचा उल्लेख आहे, हे पण बरोबर आहे. मूवेंदर तमिळ भाषा का शब्द है जिसका अर्थ है 3 मुखिया और यह शब्द शासन करने वाले 3 परिवारों के मुखियाओं के लिए प्रयुक्त होता है, हे पण विधान बरोबर आहे. फक्त विधान 2 येईल बघा. 3 मुखियाओं में से प्रत्येक के पास, प्रत्येकाकडं त्याची 3 केंद्र होती तर प्रत्येकाकडे 2-2 होती, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचं विधान निवडायचं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 66 नंबर. अभिकथन काय दिलेलं आहे कि राज्य और धर्म के मध्य संबंध वर्तमान समय में भारतीय राजनीति में वाक युद्ध का आधार हो सकता है पर इतिहास व्यावहारिक समाधान प्रस्तुत करता है. पुन्हा इथं अभिकथन इथं हे दिलेलं आहे, अभिकथन दिलेलं आहे. पुढं काय सांगितलंय बघा. उपयुक्त अभिकथन के लिए उपयुक्त कारण या कारणों का चयन कीजिए. आता इथं काय अभिकथन सांगितलेलं आहे त्याच्याशी संबंधित कारण इथं ABCD ची 4 विधानं दिलेली आहेत, त्याच्यापैकी याला योग्य असणारी कारणं निवडायची आहेत. बघा पुन्हा एकदा अभिकथन वाचून घेऊ. राज्य और धर्म के मध्य संबंध वर्तमान समय में भारतीय राजनीति में वाक युद्ध का आधार हो सकता है पर इतिहास व्यावहारिक समाधान प्रस्तुत करता है. मंदिर प्राय आर्थिक व्यवस्था और समाज के लिए केंद्र थे, बरोबर आहे. रामदासपुर का नगर हरमंदर साहिब नामक केंद्रीय गुरुद्वारे के आसपास विकसित किया गया है, पण बरोबर आहे. सूफी मुस्लिम रहस्यवादी थे जिन्होंने बाह्य धार्मिकता का तिरस्कार किया और सभी मानवों के लिए करुणा पर बल दिया, सूफी संत, बरोबर आहे. डी इतिहास विभिन्न राज्यों और धर्मों के मध्य युद्धों के बारे में हे विधान चुकीचं आहे, डी येणार नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. वरची ABC 3 विधाने बरोबर आहेत. 67 नंबर. 12वीं शताब्दी के लिए असामान्य कल्याण ने विविध प्रकार के स्रोतों का इस्तेमाल किया. प्रशस्ति के लेखकों का सम्मान वह शासक और उसकी कार्यनीतियों के बारे में अक्सर आलोचना करता था उनके स्रोतों में शामिल है. बघा 12व्या शतकामध्ये कल्याण त्याचे जे स्रोत होते ते विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये येईल प्रारंभिक इतिहास आहे, चष्मदीत विवरण आहे, त्याचं त्याने विश्लेषण केलेलं आहे, दस्तऐवज आहेत, शिलालेख आहेत, तर ऑप्शन क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतर 67 काय येईल, ऑप्शन क्रमांक 2. 68 घ्या. मराठाओं के संदर्भ में कौन से कथन सही है. मराठ्यांच्या संबंधामध्ये बरोबर विधाने. शिवाजी ने शक्तिशाली योद्धा परिवारों की सहायता से स्थिर राज्य का गठन किया, बरोबर आहे. शक्तिशाली योद्धा परिवारों को देशमुख कहा जाता था, बरोबर आहे. एक स्थान पर स्थिर न रहने वाले कृषक पशुचारी मराठा सेना की रीढ़ थे, बरोबर आहे. एक स्थान पर स्थिर न रहने वाले कृषक पशुचारी कुणबी कहलाते थे, हे पण बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 येईल. ABCD 4 बरोबर आहेत. 69 नंबर. ऐतिहासिक दावा. आता दावा काय आहे. अहोम ने एक बहुत बड़ा राज्य बनाया. अहोम. उपयुक्त दावे के लिए उपयुक्त साक्ष्यों का चयन कीजिए. अहोम यांनी एक मोठं राज्य स्थापित केलेलं आहे, त्याच्यासाठी ABCD विधानं दिलेली आहेत. त्याचं कारण शोधायचं आहे. अहोमने बड़ा राज्य बनाने के लिए अग्निशस्त्रों का प्रयोग किया, हे बरोबर आहे. अहोमने उच्च गुणवत्ता वाले बारूद और तोपे बनाए, हे पण बरोबर आहे. अहोम राज्य बाध्य श्रमिकों पर निर्भर था, हे पण बरोबर आहे. आणि 1662 में अहोमने मुघलों को हराया, हे विधान चुकीचं आहे, त्यामुळे डी सगळीकडून काढलं बघा. ऑप्शन क्रमांक 3 मिळेल, डी नसलेले विधान. ऑप्शन क्रमांक 3 ABC. 70 नंबर. कृषक क्रांतियों पर निम्नलिखित की वैधता का उल्लेख कीजिए. कृषक क्रांतिया म्हणजे आता शेतीशी संबंधित ज्या क्रांती झालेल्या आहेत तर त्याच्याशी बघा. अभिकथन, कारण, परिणाम हा क्वेश्चन हॅश करून ठेवा. याच्या आधी जे CTETचे सगळे पेपर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अभिकथन आणि कारण दिलेलं आहे आणि हा क्वेश्चन नवीनच आलेला आहे. अभिकथन, कारण आणि परिणाम दिलेला आहे. अभिकथन बघा. वे जो उत्पीड़न किए जाते हैं हमेशा विद्रोह के रूप में आगे नहीं बढ़ आते हैं, वे ऐसा केवल किसी एक समय में करते हैं. शेतीशी संबंधित क्रांती झालेल्या आहेत ते. कारण बघा 1859 में नील के किसानों ने महसूस किया कि उन्हें रोकने वालों के विरुद्ध स्थानीय जमींदारों का समर्थन प्राप्त है. अभिकथन, कारण दोन्ही बरोबर आहे. आता त्याचा परिणाम काय झाला बघा. महिलाएं बर्तनों, पतीलों और रसोई के अन्य उपकरणों के साथ युद्ध के लिए आगे आई. बघा महिला भांडी आणि किचनमधील जे सामान आहेत तर ते घेऊन युद्धासाठी पुढे आलेले आहेत, हे तिन्ही बरोबर आहे. अभिकथन, कारण और परिणाम सभी वैध है. पुढे बघा 71 नंबर. 18वीं शताब्दी के द्वितीय अर्ध के दौरान कंपनी की नीतियों से संबंधित कुछ तथ्य नीचे दिए गए हैं. बघा 18व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनी
च्या संबंधामध्ये काही दावे दिलेले आहेत, काही कथने दिलेली आहेत, ABCD बरोबर विधाने. आता इथं काय करायचं आहे, क्रम व्यवस्थित कीजिए. आता क्रम लावायचा आहे बघा. कंपनीने भारत में स्वर्ण और चांदी से माल खरीदा, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा डी, कंपनी दिवान बन गई. आता पहिलं 1 बी येईल, त्याच्यानंतर 2 येईल डी. 3 बघा, बंगाल में इकट्ठे किए गए राजस्व से माल की खरीदारी को वित्त दिया जा सका, हे 3 येईल. आणि 4 येईल ए, कारागिरों ने गाव से पलायन शुरू कर दिया. जे कारागीर होते तर त्यांनी गावं सोडून ते काय दुसरीकडे आश्रयाला जाऊ लागलेले आहेत. BDCA असा क्रम येईल ऑप्शन क्रमांक 3. इथं फक्त घटनांचा क्रम लावायचा होता. 72 नंबर, निम्नलिखित में से कौन सा और कौन से संस्थागत विकास वुड्स डिस्पॅच, वुड्सचा जो खलिता आहे तर त्याचे परिणाम आहेत असं सांगितलेलं आहे. वुड्सच्या खलित्याचे हे प्रांतीय स्तर पर सरकारी शिक्षा विभागों की स्थापना. त्याच्यानंतर बी आहे शिक्षा का केंद्रीकरण गवर्नर जनरल के अधीन हुआ. 3 आहे विश्वविद्यालय शिक्षा प्रणाली की स्थापना के लिए कदम उठाए गए. आणि डी आहे भारतीय सिविल सेवा कॉलेज की स्थापना इंग्लंड में हुई. आता इथं बघा, इथं किती विधाने बरोबर आहेत. सरळ सरळ कोणती विधाने ABCD असं दिलेलं नाही. हा थोडा प्रश्न हॅश करून ठेवा. याचं उत्तर संदिग्ध आहे. काही ठिकाणी 2 दिलेलं आहे, काही ठिकाणी 3 दिलेलं आहे. त्यामुळे 1 किंवा 4 याच्यापैकी याचं उत्तर बरोबर येऊ शकतं. 73 नंबर घ्या, निम्नलिखित में से किसने तर्क दिया कि आर्य शासन से पहले स्वर्ण युग का अस्तित्व था, जब योद्धा किसान भूमि जोतते थे और मराठा देहात में न्यायसंगत तरीके से शासन करते थे. तर आता कोणी तर्क दिलेला आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 आहे ज्योतिराव फुले. 74 नंबर, गैरब्राह्मण आंदोलनाशी संबंधित आहे. हा पण PYQ बेस्ड क्वेश्चन आहे. इथं काय दिलेलं आहे बघा, ब्राह्मण जे आंदोलन आहे तर त्याच्याशी संबंधित कथने. ए, आंदोलन गैर ब्राह्मण जातियों के द्वारा किया गया जिनको शिक्षा की पहुंच थी, हे बरोबर आहे. इस आंदोलन के द्वारा तर्क दिए गए की आर्य देश नसले थी. इथं फक्त थोडंसं फिरवून विचारलेलं आहे, नाहीतर डायरेक्ट हा PYQ आहे बघा. तर आर्य लोक मूळ आहेत असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं तर हे बी विधान चुकीचं आहे, कारण आर्य मूळचे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. इथं दिले आर्य मूळचे आहे, त्यामुळे हे बी विधान चुकीचं आहे. बी काढून टाका. सी बघा, आंदोलन उन गैर ब्राह्मण जातियों से आया जो धनी व प्रभुत्वशाली थे, हे पण बरोबर आहे. केवळ ए और सी वेद है. हा डायरेक्ट PYQ होता बघा, डायरेक्ट PYQ होता तो. त्याच्यानंतर नेक्स्ट घ्या 75 नंबर, किसी भी समाज में सामाजिक असुरक्षा ये विसंबंधन के भाव का परिणाम होती है. इस संदर्भ में भारतीय राष्ट्रवादी आंदोलन एक आंदोलन था. आता इथं बघा, वर्ग रंग और भाषा के अंतर को दूर करने वाला. ऑप्शन क्रमांक 2 येईल, बी येईल, केवळ बी. त्याच्यानंतर 76 नंबर आहे, हा पण डायरेक्ट PYQ आहे बघा. 1864 मध्ये मद्रास येथे स्थापित झालेला आहे. फक्त समाजाचं वर्णन केलेलं आहे किंवा एखादी संघटना, आणि ती आपल्याला ओळखायची आहे. इसका उद्देश्य जाति भेदभाव को समाप्त करना, विधवा पुनर्विवाह को बढ़ावा देना और महिलाओं की शिक्षा को प्रोत्साहित करना था. इसने रूढ़िवादी हिंदू धर्म के अंधविश्वासों और रीति रिवाजों की निंदा की. इस आंदोलन और संस्थान की पहचान की जाए. ते आंदोलन होतं वेद समाज 1864. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न, वेद समाज कशापासून प्रेरित आहे तर ब्रह्म समाजापासून प्रेरित आहे. PYQ आहे. 77 नंबर घ्या, स्वतंत्रता की प्राप्ति के बाद भाषा के आधार पर राज्यों के गठन की मांग में तीव्रता क्यों आई. स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर राज्यांचं पुनर्गठन व्हावं ही मागणी का समोर आलेली आहे बघा. तर आपण डायरेक्ट उत्तर बघू. 1920 के दशक में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने वचन दिया था कि स्वतंत्रता के बाद प्रत्येक प्रमुख भाषिक समूह का अपना प्रांत होगा, हे बरोबर आहे. बी, स्वतंत्रता के बाद कांग्रेस ने प्रमुख भाषिक समूहों के अपने प्रांत होने के अपने वचन को पूरा करने के बारे में कोई कदम नहीं उठाया. त्यामुळं मोठ्या प्रमाणात तीव्र मागणी समोर आलेली आहे. ए आणि बी हे विधान बरोबर आहे. 78 नंबर, आता इथून भूगोल बघा. चंद्रमा पृथ्वी का एक चक्कर लगभग कितने दिनों में पूरा करता है. चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात. 27 दिवस. 27.03 असा आहे. आणि चंद्राला स्वतःभोवती पण फिरण्यासाठी सेमच कालावधी लागतो. 79 नंबर बघा, कर्करेखा, मकर रेखा, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. आता कर्कवृत्त माहीत आहे बघा, हा पृथ्वी गोल आहे आणि इथं विषुवृत्त आहे. 23.5 उत्तरेला कर्कवृत्त आहे आणि 23.5 दक्षिणेला मकर वृत्त आहे. एवढं जरी माहीत असलं तरी आपण उत्तर काढू शकतो.
इथं 23.5 बघा. आता कर्करेखा, मग 23.5 उत्तर, एचं 2, एचं 2 कुठं आहे बघा, 2 गेलं, 3 गेलं. मकर रेखा काय आहे, 23.5 दक्षिणी गोलार्ध, 2चं 1, 2चं 1 कुठं आहे बघा, बीचं 1, त्यामुळे हा पर्याय गेला. डायरेक्ट उत्तर मिळालं आपल्याला. उत्तर ध्रुव वृत्त याचं काय येईल बघा, विषुववृत्त रेखा के 66.5 जे आहे दक्षिणेला खाली, विषुववृत्त रेखा के 66.5 उत्तरेला उत्तर ध्रुव आणि दक्षिणेला दक्षिण ध्रुव, डीचं 3 बघा, 2 1 4 3. त्याच्यानंतर बघा, पृथ्वी के संबंध में निम्नलिखित में से कौन सा एक सही नहीं है. सही नहीं है म्हणजे चुकीचं विधान. पृथ्वी का सूर्य के चारों तरफ घूमना घूर्णन कहलाते. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, याला घूर्णन म्हटलं जातं, आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला परिक्रमण म्हटलं जातं. त्यामुळे हेच विधान चुकीचं आहे. बाकीची विधानं बाकीच्यांनी वाचून घ्या आणि उद्याच्या पेपरसाठी त्याला तुम्हाला याच्यामधले विधानं किंवा तुम्हाला पेपरचं स्वरूप समजेल, आणि हे बाकीचे सगळे पर्याय असतील तर ते पण व्यवस्थित वाचायचे आहेत, जे जे बरोबर आहेत ते. पुन्हा अभिकथने दिलेले आहेत 2. किसी भी स्थान पर जब सूर्य आकाश में अपने उच्चतम बिंदु पर होता है दोपहर में, उस समय घड़ी में दिन के 12 बजते हैं. इस प्रकार घड़ी के द्वारा दिखाया गया समय उस स्थान का स्थानीय समय होगा. दोन्ही विधान बरोबर आहेत, ए और बी दोनों सही है. 82 नंबर, पारितंत्र का निर्माण होता है. पारितंत्र बघा, इकोसिस्टम कशापासून, जीव जंतुओं एवं उनके आसपास के पर्यावरण के बीच के परस्पर संबंधों के द्वारा. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट बघा, 83 नंबर, ए आणि बी 2 कथने आहेत. मानव अपने पर्यावरण के साथ पारस्परिक क्रिया करता है तथा अपनी आवश्यकता के अनुसार परिवर्तन करता है. बी, प्राकृतिक एवं मानवीय पर्यावरण के बीच सही संतुलन होना चाहिए. ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहे, दोन्हीमध्ये सहसंबंध आहे, त्यामुळं ए तथा बी सही है, बी ए की व्याख्या करता है. त्याच्यानंतर 84 नंबर, भारत के ठंडे रेगिस्तान लद्दाख में मुख्य क्रियाकलाप पर्यटन ही क्यों है. लद्दाखशी संबंधित 100% प्रश्न असतो सांगितलेलं. ए बघा, गोंपा दर्शन आहे, बी आहे घास के मैदानो व हिमनदों की सैर, आणि सी आहे उत्सव तथा अनुष्ठानों को देखना. यह सपाट मैदानी क्षेत्र हे. लडाख बघा, तिथं डोंगर आहेत असे, तिथं सपाट प्रदेश दिसतील का, नाही, त्यामुळे डी काढून टाका. डी काढले सगळे, 1 3 4 कटलं. ऑप्शन क्रमांक 2 ए बी सी. 85 नंबर, निम्नलिखित में से कौन सी गैस वायु में प्रचुरता से मिलने वाली दुसरी गॅस आहे. डायरेक्ट इनडायरेक्टली PYQ आहे बघा. याच्या आधी सर्वात जास्त कोणते वायू आढळतात असा प्रश्न विचारलेला, तिथं उत्तर होतं नायट्रोजन आणि ऑक्सिजन. आता 2 नंबरचा वायू विचारलेला आहे. नायट्रोजनचं 78% प्रमाण आहे बघा, आणि त्याच्यानंतर दुसरं प्रमाण जास्त असणारा वायू आहे ऑक्सिजन. ऑप्शन क्रमांक 2 येईल. आणि पहिला जर वायू विचारला तर आहे नायट्रोजन, दुसरा आहे ऑक्सिजन. त्याच्यानंतर पुढे 86 नंबर, 4 कथन दिए गए हे बघा, बरोबर विधाने सही कथनों का चयन कीजिए. ए, उच्च दाब स्पष्ट एवं स्वच्छ आकाश से संबंधित होता है. बी, वायु दाब वायु के ताप द्वारा प्रभावित नहीं होता है. सी, निम्न दाब मेघाच्छन्न आकाश एवं आर्द्र मौसम से संबंधित होता है. आणि डी आहे वायु सदैव उच्च दाब क्षेत्र से निम्न दाब क्षेत्र की ओर गमन करती है. हे डायरेक्टली विचारलेलं बघा PYQ मध्ये. वारे कोणत्या भागाकडून उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. हे डी विधान बरोबर आहे, सी विधान बरोबर आहे, ए विधान बरोबर आहे. बघा, वायुदाब वायु के ताप द्वारा प्रभावित नहीं होता है, हे विधान चुकीचं आहे. बी, इथून गेलं इथून गेलं इथून गेलं, डायरेक्ट उत्तर मिळालं. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट घ्या, 87 नंबर, कथन दिलेले आहेत 2. अंतर्देशीय जलमार्गों और समुद्री मार्गों का उपयोग परिवहन के लिए प्राचीन काल से ही किया जाता रहा है. बरोबर आहे. अधिक दूरी में भारी एवं बड़े आकार वाले सामानों को ढोने के लिए जलमार्ग सबसे सस्ता साधन होता है. हा डायरेक्ट PYQ आहे, हे विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 ए और बी दोनों सही है. 88 नंबर, पौधों एवं जंतुओं की बहुत सी प्रजातियां असुरक्षित अथवा संकटापन्न हो गई है और कुछ लुप्त होने की कगार पर है. निम्नलिखित में से कारणों का चयन कीजिए. काही पशु असतील, वनस्पती असतील, काही जीव असतील तर त्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारणं विचारलेली आहेत. वनारोपण, भूस्खलन, निर्माण कार्य, जीवजंतू का अनाधिकार शिकार. वन जास्त लावली तर जीवजंतू नष्ट होतील का, नाही, त्यामुळे ए सगळीकडून काढून टाका. ए इथून गेलं इथून गेलं इथून गेलं, डायरेक्ट उत्तर मिळालं. ऑप्शन क्रमांक A B C D. बघा, सगळं स्मार्टली पेपर सोडवायचा असतो. जे
एक जरी पर्याय आपल्याला एलिमिनेट करता येत असला तरी आपण अर्ध उत्तराच्या जवळ पोहोचतो. त्यामुळं सगळे माहीत पाहिजे, सगळ्यांचा अर्थ लावत बसायचं नाही, जे येत नाही तेवढं शोधायचं आणि कट करून टाकायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 89 नंबर. कथन आहे 2 ए आणि बी. ए कथन संभाव्य संसाधन वे संसाधन है जिनकी संपूर्ण मात्रा ज्ञात नहीं हो सकती है. बी इस समय इन संसाधनों का प्रयोग नहीं किया जा रहा है. बघा इथं काय दिलेलं आहे, संभाव्य संसाधन वे संसाधने जिनकी संपूर्ण मात्रा ज्ञात नहीं हो सकती है. हे ए विधान चुकीचं आहे. बघा इस समय इन संसाधनों का प्रयोग नहीं किया जा रहा है, हे बी विधान बरोबर आहे. त्यामुळे काय येईल की ए गलत है किंतु बी सही. बघा संभाव्य संसाधने हे कशावरून प्रश्न आले बघा, लडाखला युरेनियमचे साठे सापडलेले आहेत आणि आत्ता सद्यस्थितीमध्ये ज्याचा वापर होत नाही पण भविष्यामध्ये त्याचा वापर होण्याची शक्यता आहे असे जे संसाधने आहेत त्यांना संभाव्य संसाधन म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 असेल. ए गलत किंतु बी सही है. 90 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे की आता सेरिकल्चर, पिसिकल्चर, व्हिटिकल्चर आणि हॉर्टिकल्चर. आता बघा विटिकल्चर, इथं बघा विटिकल्चर. विटिकल्चर म्हणजे काय, अंगूर की खेती. अंगूर म्हणजे द्राक्षे. याच्यावर पण आधी प्रश्न आलेला आहे. सेरिकल्चर बघा, सेरिकल्चर म्हणजे रेशम के कीटों का वाणिज्यिक पालन. एचं 4, एचं 4 कुठं कुठं दिसते बघा, एचं 4 इथून गेलं, इथून गेलं, इथून गेलं, एचं 4 एकाच ठिकाणी आहे. विटिकल्चर बघा 3चं 2, 3चं 2 कुठं आहे, इथं आहे, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. एक जरी जोडी आपण जुळवू शकलो तरी आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतं. आपण पटपट पाहू बघा. सेरिकल्चर म्हणजे रेशम के कीटों का वाणिज्यिक पालन. पिसिकल्चर आहे काय की मत्स्यपालन. विटिकल्चर काय आहे, अंगूर की खेती. आणि हॉर्टिकल्चर काय आहे, वाणिज्यिक उपयोग के लिए सब्जियों, फुलों और फलों को उगाना. अशा पद्धतीने बघा आपण 31 पासून 90 पर्यंतचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. 100% म्हणणार नाही पण 1-2 प्रश्नामध्ये इकडे तिकडे होऊ शकतं बघा. बाकीचे सगळे आन्सर अगदी बरोबर आहेत आणि पेपर खूप जास्त लेंदी होता. आणि जसं अभिकथन आणि कारण विचारतो तसंच दोन अभिकथन ए आणि बी पण तसंच विचारलेलं आहे. ए बीची व्याख्या करते हे असे विचारलेले आहेत. एक फॉर्मॅट थोडा वेगळा आलेला आहे बघा. अभिकथन आहे, कारण आहे, परिणाम दिलेला आहे. हा एकच फक्त वेगळा आलेला आहे. आणि भूगोलावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे भूगोल जरा आपले मॅरेथॉन लेक्चर तुम्ही केलं तरी बघा खूप सारा फायदा होईल तुम्हाला. आता उद्या पेपर आहे त्यांनी काय करा, फक्त भूगोलाचे मॅरेथॉन आणि इतिहासाचे जे मॅरेथॉन आहेत बघा सगळे PYQ घेतलेले आहेत. मी 14 वर्षाचे इतिहासाचे PYQ घेतलेले आहेत. आणि भूगोलाचे आता लास्ट जो 14 डिसेंबरचा पेपर आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये भूगोलाचे 2024 3 पेपर झाले होते. त्या तिन्ही पेपरचे सगळे भूगोलाचे आपण क्वेश्चन कव्हर केलेले आहे. जवळजवळ 100+ प्रश्न असणारा तो व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या तुम्ही. त्याच्यातून तुम्हाला 100% फायदा होईल. आणि ह्याच्यामध्ये सगळे बरोबर विधानं आज तुम्ही पाहायचे आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही शांत डोक्यानं उद्या पेपरला जायचं आहे. पॅनिक अजिबात होऊ नका. आता मला येणार नाही, पेपर खूप अवघड होता आहे, असं कोणत्याही मानसिकतेमध्ये राहू नका. ही अशा जर मानसिकतेमध्ये तुम्ही राहिलात तर थोडासा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काय करा, रिलॅक्स राहा आणि उद्या शांत डोक्याने आणि मनापासून पेपर द्या. पेपरसाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. चालेल, धन्यवाद. आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि सर्वांनी आता जेवढे जण पाहत आहेत त्यांनी चॅनलला एक लाईक जरूर करायचं आहे, जेणेकरून बघा आणखीन खूप साऱ्या मुलांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक यूट्यूब रिकमेंड करत असतं. त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका. चालेल, धन्यवाद.